नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आला मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेडकडून इथं भरती निघालेली आहे 2025 ची. यामध्ये तुमचं जे पोस्ट असणार आहे मित्रांनो, सीनियर शिप ड्राफ्टमॅनसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर लॅब असिस्टंटसाठी व्हॅकन्सी असणार, स्टोअर कीपरसाठी व्हॅकन्सी असणार आहे आणि असिस्टंटसाठी व्हॅकन्सी असणार आहे. या सगळ्या पदांना मिळून 132 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. ओके. त्यासाठी तुमचे इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे. आता याच्यामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमावाले अप्लाय करू शकता, इंजिनिअरिंग डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर BSc केमिस्ट्रीवाले अप्लाय करू शकता, एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता, एनी PG डिग्रीवाले अप्लाय करू शकता. ओके. PG डिप्लोमावाले, PG इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर आणि ग्रॅज्युएट डिग्री BA, BCom, BSc जे पण असेल BCA, BBA वाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. याचा संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आणि Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे, कोचिन शिपयार्डकडून इथं भरती निघालेली आहे. ओके. जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस कंपनी असणार आहे. ओके. शिपिंग कंपनी आहे. ओके. शिपिंग अँड वाटरवेसाठी काम करत असतं. वॅकन्सी जी आहे नोटिफिकेशन रेफरन्स दिलेला आहे. CSL P&A रिसिट परमनंट वर्कमॅनसाठी तर वॅकन्सी 2025 साठी, जे की डेट आहे 24 डिसेंबर 2025 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. आता कोचिन शिपयार्ड लिमिटेड CSL प्रीमियर मिनीरत्न शेड्यूल कंपनी असणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही कंपनी आहे, जी की ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आपल्याला भरायचे आहे. याच्यामध्ये इंडियन सिटिझनशिपवाले अप्लाय करू शकतात. चांगली अपॉर्च्युनिटी आहे वर्कमॅनसाठी इथे CSL कडून. ओके. नेम ऑफ द पोस्ट, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स मी तुम्हाला आता खाली स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. सगळा सिरियल नंबर दिलेला आहे, नेम ऑफ द पोस्ट दिलेला आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, एक्सपिरियन्स दिलेला आहे टेबल 1 मध्ये. ओके. आता सीनियर शिप ड्राफ्टमॅनसाठी मेकॅनिकलमध्ये आपल्याला 3 वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेला पाहिजे 60% मध्ये, तर अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये मिनिमम आपल्याला 2 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागणार आहे. सीनियर शिप ड्राफ्टमॅनमध्ये इलेक्ट्रिकलला 3 वर्षाचा इलेक्ट्रिकल डिप्लोमा झालेला पाहिजे 60% मध्ये, 2 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स याच्यामध्ये पण लागणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे सीनियर स्लिप ड्राफ्टमॅन इलेक्ट्रॉनिक्समध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये 60% मध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर सीनियर स्लिप ड्राफ्टमॅनमध्ये एस्टिमेशन्समध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेला पाहिजे. एस्टिमेशन्समध्ये 60% मध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटमध्ये मेकॅनिकलला 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला पाहिजे 60% मध्ये 4 वर्षाचा याच्यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा झालेला पाहिजे. आपल्या इंजिनिअर डिप्लोमा 60% मध्ये इलेक्ट्रिकलमध्ये आणि त्यात पण 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला पाहिजे 60% मध्ये 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिलमध्ये 3 वर्षाचा सिव्हिल डिप्लोमा झालेला पाहिजे 60% मध्ये 4 वर्षाचा याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटमध्ये एस्टिमेशन्समध्ये 3 वर्षाच्या याच्यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला पाहिजे 60% मध्ये 4 वर्षाच्या याच्यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे. आता यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी जी व्हॅकन्सी असणार आहे त्याला आपण लॅब असिस्टंट असेही म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला मेकॅनिकलमध्ये 3 वर्षाचा याच्यामध्ये डिप्लोमा झालेला पाहिजे 60% मध्ये, तर अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये पण 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये लॅब असिस्टंटमध्ये आपल्याला केमिकलमध्ये BSc केमिस्ट्रीवाले अप्लाय करू शकतात. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यात पण लागणार आहे आपल्याला अप्लाय करण्यासाठी. ओके. स्टोअर कीपरमध्ये जर बघायला गेले तर आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे ग्रॅज्युएट विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. डिप्लोमा इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता. अँड चांगली पॉझिटिव्ह आहे 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे याच्यामध्ये पण. असिस्टंटसाठी असणारे बॅचलर डिग्री लागणार आहे. आर्ट, कॉमर्स, सायन्स, फायनान्स जे पण आपल्याकडे असेल त्याच्यामधून अप्लाय करू शकता. PG डिग्रीवाले आपल्याला PG 60% मध्ये पाहिजे आहे आपल्याला. PG वाले असो कोणी असो आपल्याला याच्यात पण आपल्याला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. आता याचे फॉर्म आजच्या तारखेपासून चालू झालेले आहे 26 डिसेंबर 2025 पासून, तर 12 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने. नेम ऑफ द पोस्ट, पे स्किल अँड वॅकन्सीज दिलेल्या कॅटेगरीनुसार. आता याच्यामध्ये सगळ्यात जाता टेबल नंबर 2 हा सिरियल नंबर, नेम ऑफ द पोस्ट, सॅलरी, पे
पे दिलेला पे स्केल दिलेला आहे, टोटल ऑफ वॅकन्सी. आता सिनियर स्लिप ड्राफ्टमॅन मेकॅनिकलमध्ये 20 वॅकन्सी, सिनियर स्लिप ड्राफ्टमॅन इलेक्ट्रिकलला 7 वॅकन्सी, W7 सॅलरी असणार आहे. ओके, सिनियर स्लिप ड्राफ्टमॅन इलेक्ट्रॉनिक्सला W7 सॅलरी 1 वॅकन्सी, सिनियर स्लिप ड्राफ्टमॅन इन्स्ट्रुमेशनमध्ये W7 सॅलरी पे असणारे 2 वॅकन्सी बघायला मिळतात. 5 नंबरचा पण ज्युनियर टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकलला, याच्यात पण लेवलचा W7 सॅलरी 36 वॅकन्सी, इलेक्ट्रिकल ज्युनियर टेक्निकल असिस्टंटला 11 वॅकन्सी, इलेक्ट्रॉनिक्स ज्युनियर टेक्निकल असिस्टंटमध्ये 3 वॅकन्सी, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिलला 1 वॅकन्सी, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इस्टिमेशनमध्ये 2 वॅकन्सी, लॅब असिस्टंटमध्ये मेकॅनिकलला W7 सॅलरी असणारे 4 वॅकन्सी, लॅब असिस्टंट केमिकलला 2 वॅकन्सी, स्टोअर किपरला W7 सॅलरी 9 वॅकन्सी बघायला मिळतात, असिस्टंटला W6 सॅलरी 34 वॅकन्सी बघायला मिळतात. टोटल ऑफ 132 वॅकन्सी आपल्याला ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ज्या आपण कॅटेगरीमध्ये आपण असाल त्यावर तो बघून घ्यायचे आहे. तर CSL कडून चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये 34 पोस्ट दिलेल्या आहे. असिस्टंटमध्ये जे की 2 पोस्ट असणार आहे PWD साठी. ओके, लक्षात असू द्यायचं आपल्याला, जे की आपल्याला टेबल नंबर 3 मध्ये दिलेल्या सिस्टममध्ये PWDला 2 वॅकन्सी देण्यात आलेल्या आहे आणि स्टोअर किपरमध्ये पण आहे. आता त्याच्यानंतर PWD वाल्यांचं झालं. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला सॅलरी अँड प्लेस ऑफ पोस्टिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे. आता W6 जे असणार आहे त्याच्यामध्ये 22,500 पासून 73,750 रुपये पगार असणार आहे. W7 मध्ये 23,500 पासून 77,000 पर्यंत पगार असणार आहे. याच्यामध्ये मंथली आपल्याला एम्प्लॉयमेंटला इथं टेबल 5 दिलेला आहे, जे की आपल्याला टाईप दिलेला आहे, जे आपण बघूया पूर्ण सॅलरी बेसिक पे वगैरे किती आहे. आता पे स्केल दिलेला W6 मध्ये 22,500 रुपये बेसिक पे आहे. DA असणार 51.80% म्हणजे 11,655. HR असणार 20% म्हणजे 4500 आणि आपल्याला कॉन्ट्रीब्युशन अलाउन्स असणार 2400 रुपये म्हणजे 41,055 रुपये पगार आपल्याला भेटेल. W7 मध्ये बघायला गेलं 23,500 रुपये बेसिक फी आहे. त्याच्यानंतर आपल्याला 12,173 रुपये आपल्याला DA आहे. ओके, म्हणजे 51.80% नुसार 20% आपल्याला HR म्हणजे 4700 रुपये 2400 रुपये आपल्याला कॉन्ट्रीब्युशन अलाउन्स म्हणजे 42,773 रुपये आपल्याला पगाराच्या बघायला मिळतात. ओके, त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता आपण बघूया अदर आपल्याला बेनिफिट असणारे न्यू पेन्शन स्कीम दिले जाणार आहे. कॉन्ट्रीब्युशन असणारे, प्रिव्हियस फंड असणारे, ग्रॅज्युएटी असणारे, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरेज असणारे, मेडिकल इन्शुरन्स स्कीम असणार आहे. पोस्ट रिलेव्हंट मेडिकल फॅसिलिटी दिली जाणार आहे तुम्हाला तुमच्या फॅमिलीला. बरोबर आपल्याला ड्रेस भेटणार आहे, अलाउन्स भेटणार दिले जाणार आहे. त्याच्यानंतर संपूर्ण प्रोजेक्ट बद्दल इथं माहिती वगैरे दिली आहे, वर्क साईट वगैरे आपल्याला दिलेली आहे. मुंबई आपल्याला इथं जॉब लोकेशन नसेलच. ओके, आता याच्यामध्ये जर गेलेलं बघायला गेले आपण एज लिमिट दिलेलं आहे, जे की आपल्याला 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 12 जानेवारी 2026 पर्यंत आपल्या एज लिमिट काउंटिंग डेट आहे. जास्तीत जास्त म्हणजे आपण 13 जानेवारी 1991 पासून तर 12 जानेवारी 2026 पर्यंत याच्यामध्ये अप्लाय करू शकणार आहे, असं इथं डेट ऑफ बर्थ दिलेली आहे. ओबीसी कॅन्डिडेटला 3 वर्षाची सूट आहे आणि 5 वर्षाची सूट असणार. SC कॅन्डिडेटला ST कॅटेगरीला 1 पण जागा नाही. PWDला 45 वर्षावरतीच PWDला 45 वर्षापर्यंत सूट आहे. PWD ओबीसीला 48 वर्ष, PWD SCला SC कॅटेगरीला 50 वर्षापर्यंत. ओके, गव्हर्नमेंटवाल्या एम्प्लॉय असाल तुम्ही तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. मेथड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे आपल्याला, जे की सगळ्यात पहिलं बस सिनियरशिप ड्राफ्टमॅनसाठी, जे की आपल्याला फेज 1 असणार ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट, फेज 2 मध्ये आपल्याला प्रॅक्टिकल टेस्ट. ओके, याच्यामध्ये टेबल 6 दिलेलं आहे. ड्राफ्टमॅनमध्ये दिलेलं आहे आता डिसिप्लिन्स वगैरे जे आपण बघू. आता याच्यामध्ये दिलेलं आहे फेज 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट असणार 70 मार्कांसाठी 75 मिनिटचं ड्युरेशन. फेज 2 मध्ये आपल्याला प्रॅक्टिकल टेस्ट घ्यायचे आहे. सी टाईप मध्ये 30 मार्कासाठी 100 टोटल ऑफ मार्क्स असणार आहे याच्यामध्ये. ओके, आता 30 मार्कासाठी असणार 70 मार्काचा ते म्हणजे टोटल मार्क्स 100. ओके, फेज 1 फेज 2 मिळून. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आता जनरल अँड डिसिप्लिन रिलेटेड दिलेलं आहे. याच्यामध्ये पॅटर्न दिला टेबल नंबर 7 मध्ये. नेम ऑफ द पोस्ट असणार आहे याच्यामध्ये आता नॉलेज वगैरे दिलेलं आहे, कोणते कोणते क्वेश्चन किती मार्काला असणार 70 मार्कांमध्ये. ओके, आता याच्यामध्ये सिनियरशिप ड्राफ्टमॅनसाठी जर बघायला गेले जनरल नॉलेजचे 5 क्वेश्चन, इंग्लिशचे 5 क्वेश्चन, रिजनिंगचे 5 क्वेश्चन, कॉम्पिटेटिव्ह aptitudeचे 5 क्वेश्चन, डिसिप्लिन रिलेटेड आपल्याला नॉलेजचे 50 क्वेश्चन म्हणजे 70 क्वेश्चन आपल्याला दिले जाणार आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मार्क लिस्ट दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. मेरिट लिस्ट नुसार 1:6 रेशो असणार आहे. ओके, शॉर्ट लिस्टेड केलेलं आहे. याच्यामध्ये फेज 1 फेज 2 साठी इथं प्रॅक्टिकल टेस्ट दिलेलं आहे कोचसाठी. फेज 1 मध्ये इथं ऑब्जेक्टिव्ह टाईप दिलेला आहे, इथं प्रॅक्टिकल टेस्ट दिलेला आहे. ओके, 50% मध्ये आपल्याला टोटल मार्क दिलेला आहे. ओके,
50% आपल्याला क्वालिफाय करायचं आहे फेज 1 मध्ये. फेज 2 मध्ये 50% मार्क्स. ओपन कॅटेगरी ओबीसीला 45% आणि एससीला 40%. याच्यात फेज 1 फेज 2 साठी आपल्याला क्वालिफायसाठी लागणार आहे. आपल्याला याच्यात ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, लॅब असिस्टंट आणि मेकॅनिकल वगैरे स्टोअर कीपर असिस्टंटला यांची 100 मार्कांची आपल्याला ऑनलाईन टेस्ट घेण्यात येणार आहे. ओके. डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट घेण्यात येईल 100 मार्कांची यामध्ये पण. ओके. त्याच्यानंतर ज्यात आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप आपल्याला 75 मिनिटं टाइम दिलेला आहे. 70 मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट डिवाइड केले. जनरल नॉलेजचे 20 मार्क्स वगैरे दिले जातात आणि 50 मार्क आपल्याला एज्युकेशन टाईपमध्ये असणार आहे. तर ड्युरेशन दिलेली आहे आपल्याला 16 मिनिटमध्ये. ओके. आता ऑब्जेक्टिव्ह टाईप 5 क्वेश्चन असणार आहे. जनरल नॉलेजचे 5 क्वेश्चन, रिजनिंगचे 5 क्वेश्चन, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 5 क्वेश्चन, जनरल इंग्लिश आणि 50 क्वेश्चन डिसिप्लिन रिलेटेडचे असणार आहे. 30 मार्क आपल्याला रिलेव्हंट ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे. याची प्रॅक्टिस टेस्ट म्हणजे 100 मार्क असणार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला 50% लागणार आहे रिझर्व्ह कॅटेगरी ईडब्ल्यूएसला. ओके. ओबीसी कॅन्डिडेट 45%, एससी कॅन्डिडेट 40% आणि पीडब्ल्यूडीला पण 40% लागणार आहे क्वालिफाय होण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर केरला सिटीबद्दल इथं माहिती दिलेली आहे. केरला वगैरे जे असणार आहे याच्यामध्ये अलॉकेट फॉर द बेस ऑफ आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन्स केरला वगैरे जे असेल सेंटर ऑफ केरलामध्ये तिथं आपल्याला ऑनलाईन टेस्ट वगैरे आपल्याला घेतली जाणार आहे. ओके. आता कंडक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करण्यासाठी कॅटेगरीनुसार याच्यात माहिती देण्यात आलेली आहे. वाचून घ्या एवढी. जे पण आपण कॅटेगरीमध्ये येत असाल एससी, एससी, पीडब्ल्यूडी. ओके. क्वालिफिकेशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मिनिमम क्वालिफिकेशन आपल्याला लागणार आहे, जे की ॲक्टिव्हिटी कडून लागणार आहे. ओके. चांगली पॉझिटिव्ह आहे. BMSC वाले अप्लाय करू शकत नाही. हायर क्वालिफिकेशन वाल्याला पॉझिटिव्ह नाही यामध्ये. ओके. त्याचे तुम्ही बघू शकता पॉईंट्स वगैरे दिलेला आहे. एक्सपिरियन्स आपल्याला जितका सांगितलं तितका लागणार आहे. 12 जानेवारी 2026 पर्यंत आपलं एक्सपिरियन्स काउंटिंग डेट आहे. आपल्याला कंपनीकडून अपॉइंटमेंट लेटर्स वगैरे जे सगळं भेटणार, सॅलरी स्लिप वगैरे, लास्ट पेड राउंड एक्सपिरियन्स वगैरे सगळी आपल्याला इथं अप्लाय द्यायची आहे त्यांना. सॅलरी स्लिप वगैरे, ऑफर लेटर्स, रिव्हिलिंग लेटर्स, नॉलेज सर्टिफिकेशन, सगळे एज प्रूफ, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन डॉक्युमेंटेशन असे सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत. ॲप्लिकेशन फीस दे ₹700 नॉन रिफंडेबल आहे. जे की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग मार्फत तुम्ही इथं करू शकता ऑनलाईन पद्धतीने. 26 डिसेंबर 2025 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. शेड्यूल कास्ट, ट्रिपल कास्टवाल्यांसाठी इथं ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे, जे की आपण फी आपल्याला लागणार नाही पीडब्ल्यूडी वगैरे मध्ये जर असाल आपण तर. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी कोचिन शिफया.in या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. पेमेंट फीस भरायची आहे 26 डिसेंबर पासून तर 12 जानेवारी 2026 पर्यंत. याच्यामध्ये संपर्क माहिती देण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर जनरल आपल्याला याच्यात माहिती थोडी मोठी माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही वाचू शकता. ओके. आणि जस्ट छोटी मोठी माहिती देण्यात आलेली आहे बाकीची. ओके. करिअर बद्दल फॉर्म कसा अप्लाय करायचा त्याबद्दल. ओके. तर तुम्हाला हेल्प फॅसिलिटीसाठी आता याच्यामध्ये टेक्निकल क्युरीज वगैरे असेल तर याच्या मेल ॲड्रेसवर मेल करा. आणि तुम्हाला काही दुसरे डाऊट असेल तर तुम्ही ह्या मेल ॲड्रेसवर मेल करू शकता. ओके. तर 2 मेल ॲड्रेस यात दिलेले आहे. ओके. अशा पद्धतीने याचा संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. 24 डिसेंबर 2025 ला याची नोटिफिकेशन आलेली होती. तर 26 डिसेंबर 2025 पासून फॉर्म चालू झाले आहे तर 12 जानेवारी 2026 पर्यंत. ओके. तर अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम त्याला WhatsAppवरून डाउनलोड करून ठेवा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. ओके. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.